तर आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांची भेट घेतली। या भेटीनंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांशीही संवाद साधला, विविध मुद्द्यांवरती भाष्य केलं। यावेळी सुषमा अंधारे यांनी विविध राजकीय नेत्यांसोबतचे फोटोही दाखवले। सुषमा अंधारे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे नेते अतुल सावे आणि शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचे अशोक खरात सोबतचे फोटो पत्रकार परिषदेमध्ये दाखवले। सुषमा अंधारे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचे सिन्नर MIDCशी संबंधित एका कार्यक्रमातील फोटो दाखवले। त्यावेळी अंधारेंनी केसरकरांची चौकशी करण्याची मागणीही केली आहे। तर सुषमा अंधारे यांनी या पत्रकार परिषदेमधून काय काय दावे केलेले आहेत, काय आरोप केले आहेत आपण पाहूयात। ग्रामसभेचा ठराव होता आणि ग्रामसभेच्या ठरावाला अनुसरून पाणी द्यायचं ठरलं। किती पाणी? प्रतिदिन प्रति व्यक्ती 30 लिटर क्षमतेने पाणी द्यायचं होतं। याला शिफारस कोणी केली? अर्थात ती रुपाली चाकणकरांनी केली। प्रतिदिन प्रति व्यक्ती 30 लिटर क्षमतेने पाणी द्यायचं ठरलं आणि हे पाणी एकूण गावची लोकसंख्या किती आहे त्याचा अंदाज घेऊन रोज किती पाणी लागेल एवढ्या क्षमतेचा जलकुंभ उभारला गेला। आता हा जलकुंभ उभारताना पाणी मागितलंय मिरगावच्या ग्रामस्थांनी म्हटल्यावर तत्कालीन जलसंपदा मंत्री सन्माननीय जयंतरावजी पाटील ज्यांच्याकडे हे खातं होतं, कारण हा विषय मुख्यमंत्र्यांकडे येत नाही, मुख्यमंत्री पदावरती उद्धव साहेब होते, तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मंत्रिमंडळाच्या उपविभागीय समितीकडे त्यांच्याकडनं GR पारित झाला। GR मी आपल्याला द्यायला तयार आहे। आता त्यानंतर त्या पाण्याचं युटिलायझेशन, त्याची उपयोगिता काय होते हा नंतरचा भाग आहे। त्यानंतर जर ते पाणी शिवनिका ट्रस्टकडे जर त्याची पाईपलाईन वळवली असेल तर त्याला दुसरं कोणी कसं काय जबाबदार राहील बरं? हा एक मुद्दा। पण तरीसुद्धा 2 दिवस जेवढा काही सत्ताधारी, त्यांचे लावारिस भक्त, त्यांचे काही पोपटपंची करणारे प्रवक्ते, त्यांचे काही बोलघेवडे, अशा सगळ्यांनी एक प्रोपोगंडा करायला सुरुवात केली। आणि मग हा प्रोपोगंडा करताना मी जरा अजून उत्खनन करायचं ठरवलं की चला कोणी कोणी दिलं असेल बरं या सगळ्यांमध्ये काय काय। आणि मग लक्षात आलं की जयकुमार रावलांनी तो खूपच मोठा निधी दिला बाबा। जयकुमार रावल कुणाचे? कुणाच्या अंगाखांद्यावर खेळले जयकुमार रावल? एकदा कळलं पाहिजे। जयकुमार रावलांनी निधी दिला, त्या जयकुमार रावलांवरती हे जे सगळे बोलघेवडे प्रवक्ते आहेत सत्ताधाऱ्यांचे, ते का बरं तोंड उचकटत नाही? त्यांनी 2012ला बंदुकीचा परवाना दिला तेव्हा उद्धव साहेब नव्हते सत्तेत, साहेब अजिबात नव्हते। 2012ला कोण होते? आय थिंक अशोकरावजी होते, जे आता भाजपकडे आहेत, भाजपच्या अंगाखांद्यावर खेळत आहेत। हे जरा नोट केलं पाहिजे, कारण तुम्ही कारण नसताना जर तुम्ही अशा पद्धतीने ॲलिगेशन कराल तर आम्हाला पाळमुळं आम्हालाही खणून काढता येतात। मीच कसा हुशार असं प्रत्येक वेळेला चाणक्यांनी सांगायची गरज नाही, ठीक आहे। 2012ला तुम्ही बंदुकीचा शस्त्र परवाना दिलाय आणि 2024ला त्याचं नूतनीकरण झालं। आता हे 2024ला जे नूतनीकरण झालं, 24ला गृहमंत्री कोण? फडणवीस। 24ला मुख्यमंत्री कोण? श्रीयुत फडणवीस। मग फडणवीस साहेब जे म्हणतात की मला खूप बोलता येतं, मला बोलायला लावू नका, ऑन फ्लोअर सांगतायत की कोणी पाणी दिलं, 40 किलोमीटरची पाईपलाईन। तर साहेब 40 किलोमीटरची पाईपलाईन ही मिरगावसाठीची होती, पण तुम्ही बंदुकीच्या परवान्याचं नूतनीकरण का केलं 24ला?